नमस्कार शिक्षक मित्रांनो. केंद्र प्रमुख भरतीचा निकाल लागला आणि निकालानंतर मी जेवढे व्हिडिओ घेतले त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काही शिक्षक मित्रांच्या कमेंट आहे. त्या कमेंटला प्रश्न स्वरूपात मी घेऊन त्याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो, जे की कदाचित काही विद्यार्थ्यांसाठी, काही शिक्षक मित्रांसाठी महत्त्वाचे प्रश्न असू शकतात. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न आहे कविता मॅडमांचा. सर, टीईटी पेपर दिला नसेल तर त्यांनी काय करावं? बघा, तुम्ही टीईटी म्हणा किंवा सीटीटी म्हणा, हे पेपर दिलेलेच नव्हते, तरी पण तुम्ही केपीची हा फॉर्म भरला आणि एक्झाम दिली, जस्ट तुम्ही चेक केलं, तर मग तुम्ही काय करायचं? इथे तुम्ही काय करायचंय, तुम्हाला इथे काहीच भरायचं नाहीये. तुमच्याकडे नाहीये ना, त्यांनी जे परिपत्रक काढलं त्यात त्यांनी हेच सांगितलं, ज्यांनी सीटीटी किंवा टीडीचा पेपर क्वालिफाईड असेल त्यांनी माहिती भरा, पण ज्यांनी नसेल दिली त्यांनी काहीच करायचं नाही, त्यांनी काही अपडेट तिथे करायचं नाही, कारण आता ऑप्शन नाहीच आहे. येस ऑर नो असं ऑप्शन आहे की तिथे नाही, काही करायचं नाही तुम्हाला. ओके, आता आता मुख्य मुद्द्याकडे जातो, पण तत्पूर्वी तुम्हाला जर आमचं मार्गदर्शन आवडत असेल, आमची टीम आहे जी बॅच मी तुम्हाला प्रॉपर शिकवत होती, एकदम टू द पॉईंट शिकवत होती. मी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, नेहमीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देत असतो. सो असे असंख्य शिक्षक पण आमच्याशी कनेक्टेड आहे, त्या शिक्षकांना मी योग्य मार्गदर्शन नक्कीच करत असतो. सो तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या सहकारी शिक्षक मित्रांना, तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या विद्यार्थी मित्रांना, तुमच्या रिलेटिव्हमध्ये, तुमच्या आजूबाजूला नक्कीच इग्नाइट अकॅडमीला रेकमेंड करा. मी रेकमेंड करतो, तुम्हाला जर आवडली तरच करा, तुम्हाला जर क्वालिटी वाटली आमच्यामध्ये तर करा, अदरवाईज नका करू. पण मग आवडत असेल तर नक्की करा. पण असंख्य शिक्षक मित्रांचे मला कॉल पण आहे, मेसेज पण आहे, आमच्या टीमला पण आहे. सो खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. तो तुम्हाला आवडलं तर नक्की रेकमेंड करा. आणि गुढीपाडव्यानिमित्त ही टीटीची जी बॅच आहे ही 20% ऑफ मध्ये सध्या चालू आहे, 19 मार्च पर्यंत. सो 2 प्रकारच्या बॅचेस आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग अवेलेबल असणार आहे. योग्य ती बॅच घेऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन मिळणार आहे. बघा, हे सगळे दोन्ही ठिकाणी सेम असणार आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ऍपची, बॅचची पण आहे, लगेच जॉईन करा. चला तर मुख्य दुसऱ्या प्रश्नाकडे जातो मी घेऊन तुम्हाला. पुष्पा भोयर मॅडमचा प्रश्न आहे. नोव्हेंबर 2025 ला टीईटी दिली, दोन्ही पेपर पास झाले, अजून प्रमाणपत्र आलेले नाही. बघा, दोन्ही पेपर पास आहे आणि तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी जरी असेल, सॉफ्ट कॉपी त्याच्या आधारे सुद्धा तुम्ही इथे अपडेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचं प्रमाणपत्र तुम्हाला भेटेलच पुढे, पण तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी जरी असेल ना, त्याच्या आधारे तुम्ही इथे माहिती भरू शकता, काही इश्यू नाहीये. किंवा तुम्ही हा बस एवढंच ठीक आहे, तुम्ही जवळच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाला पण भेट द्या आणि त्यांच्याकडून पण इन्क्वायरी करून घ्या की हे सर्टिफिकेट कधी मिळणार आहे. दुसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न दया सरांचा प्रश्न आहे. सर, मी टीटी 2 मॅथ सायन्स 2 वेळेस टीटी 1 आहे व सी 2 आहे मॅथ सायन्स, मी सर्वात जुने टीटी 2 टाकले आहे. ओके, काही हरकत नाही, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, ज्यांचं टीईटी 1 पण झाला असेल आणि 2 पण क्वालिफाईड असेल, तर मी तर यांना सांगेन तुम्ही टीईटी 2 टाका. का टीईटी 2 टाका? टीईटी 2 आणि 1 टाकलं तरी चालतंय, पण टीईटी 2 टाका, कारण टीईटी 2 जर क्वालिफाईड असेल तर टीईटी 1 क्वालिफाईड होण्याची गरजच नाहीये, असं त्यांचं डायरेक्ट प्रसिद्धीपत्रक पण आहे. सो टीईटी 2 जर असाल तर टीईटी 2 एकच टाकलं तरी चालतंय, दोघे दोनदा टाकलं तरी चालतंय, पण टीईटी 2 मात्र टाकलं तरी टीईटी 1 ची गरज नाही. रोहिणी गायकवाड मॅडमचा प्रश्न आहे. सर, सीटीटी 2026 पास आहे, पण रिझल्ट लागला नाही, त्यांनी काय करावे? आता 2026चा खरं म्हणजे रिझल्ट बघा, आता ह्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे इश्यूच आहे हा. खरं म्हणजे पुणे परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे, घाई खूप केलेली आहे. तुम्ही लगेच 21 तारखेपर्यंत लिंक ओपन करून तुम्ही माहिती भरा. सीटचा रिझल्ट येणं बाकी आहे, सॉफ्ट कॉपीमध्ये मुलांना कळतं की मी पास होणार आहे, तुम्ही वेळ द्यायला पाहिजे होता खरं म्हणजे. आता तरी पण एक शक्यता आहे, 20 मार्चला हा निकाल लागेल आणि 21 मार्च पर्यंत तुम्हाला डेट असल्यामुळे तुम्हाला माहिती भरता येऊ शकते, ही शक्यता आहे. त्यांनी लावला पाहिजे 20 मार्च, नाही तर मग अवघडच आहे. पण जर नाही लागला तर कदाचित, आता ही अशी व्हिडिओ आम्ही घेतोय, मार्गदर्शक बरेचसे युट्यूबवर आहेत, तुमच्यासारखे शिक्षक मित्र आहेत जे एमएससी ला कॉल करतील, कॉल करा, मी तुम्हाला नंबर देतो, मेल आयडी पण देतो. सो ही डेट एक्सटेंड करून देतील कदाचित ते. सो तरी पण आपल्याकडनं हा मेसेज त्यांच्यापर्यंत गेलाच पाहिजे. तुमची जी मागणी आहे, म्हणणं आहे, तुम्ही जर मागणी म्हणणं मांडलंच नाही तर काहीच होणार नाही. एक दोन जणांनी होणार नाही, असंख्य सगळ्याच शिक्षक मित्रांनी कॉल करणं गरजेचं आहे. मी शेवटी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, मेल आयडी पण देतो. तो जर लागला तर तुम्हाला संधी नक्कीच मिळेल. जर एक्सटेंड, बघा 99% एक्सटेंड करायला पाहिजेच त्यांनी, माझं तर ओपिनियन असंच आहे, आणि करतील ते असंही वाटतं. पण माझं ओपिनियन असून काय, ते माझं थोडं ऐकणार आहे, नाही ऐकणार ना, एकट्याचं नाही ऐकणार आहे. आपण असंख्य पद्धतीने जर कॉल केले, सगळ्यांनी मेल केला, तर नक्की याच्यावरती विचार करतील. नंतर प्रश्न आहे ओंकार जाधव सरांचा. नाव फिल होतच नाही सर, नावाचा भागच ब्लॉक आहे, सबमिट वर दाबले की फिल द नेम येत आहे. नाही, तुम्ही एकदा परत चेक करा, होऊन जाईल, ते येत आहे. तुम्ही तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर टाकला की नाव ऑटोमॅटिक येऊन जातो, तुम्हाला टाकायची गरज नाही, परत एकदा ट्राय करा. पुष्पा मॅमचा मेसेज आहे, जर दोन्ही पेपर एकाच वेळी पास झाले असेल तर कोणता टाकायचा?
पहिले तर तुम्हाला मी सजेशन देईल पेपर 2 टाका. पेपर 2 टाकला तर पेपर 1 क्वालिफाय होण्याची गरजच नाहीये. पहिला मुद्दा. दुसरा, तरी पण तुम्हाला शंका असेल तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 दोघंही टाकू शकता. पहिल्यांदा काय करा, पेपर 1 टाका, अपडेट सबमिट करा. परत दुसऱ्यांदा जा, परत अपडेट सबमिट करा, पेपर 2 टाका. काही प्रॉब्लेम नाही. या संदर्भात एका शिक्षक मित्राचा मला मेसेज आहे, तुम्हाला मेसेज पण दाखवतो, शेवटपर्यंत बघा. याच्यावर उत्तर शेवटचं दाखवतो मी तुम्हाला. समीर सरांचा प्रश्न आहे, सॉरी समीना यांचा प्रश्न आहे. TET 1 वर सर्टिफिकेट नंबर नाही, TET 2 वर आहे, ते पण सिरियल नंबर भरायचा का? एक दुसरा पॅन पण सर्टिफिकेट नंबर आहे तो भरायचा. बघा, तुम्ही जो विचारलाय पहिला प्रश्न की तुम्ही पेपर 1 ला तुमचा नंबर नाही, सर्टिफिकेट नंबर नाहीये, तर त्याच्यावरती जो पण तुम्हाला नंबर दिसतोय, सिरियल नंबर असेल, वेगळा कोणताही नंबर असेल, टाकून द्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. जो पण तुम्हाला त्या सर्टिफिकेट नंबर दिसतोय, इकडे खाली बारकोड नंबर दिसतो वरती, कधी कधी खाली सिरियल नंबर असतो, कधी कधी जो पण तुम्हाला दिसतोय तो नंबर टाकून द्या. पहिलं. दुसरा जो तुम्ही विचारला प्रश्न आहे की त्यामध्ये तुम्हाला एक सिरियल नंबर पण आहे आणि एक सर्टिफिकेट नंबर पण आहे, तर यामध्ये तुम्ही सर्टिफिकेट नंबर टाका. यामध्ये सर्टिफिकेट नंबर टाकून अपडेट करा. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. अनुराधा मॅडमचा प्रश्न आहे, नमस्कार सर, 2024 ची CTT ओपन कॅटेगरीतून पास आहे. बरोबर, CTT तुम्ही ओपन मधनं पास आहात. 2026 ची CTT SCBC कॅटेगरीतून आहे. बरं, 2026 ची SCBC कॅटेगरी मधून आहे, पण केंद्राला SCBC नसल्यामुळे माझी सर्टिफिकेट फेल म्हणून येईल, तर मी ते मार्क्स टाकावे का? आणि कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरून, ओपन की SCBC? कारण की एक पेपर ओपन मध्ये पास आहे आणि एक SCBC तून पास आहे. आता तुम्ही कोणता पेपर कुठे पास आहे हे टाकलं नाहीये, तरी पण मी तुम्हाला सांगेल तुम्ही 2024 ला जर CTT ओपन कॅटेगरीमधून पास असाल तर हे टाकलं तरी काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही, कारण बाकी ठिकाणी शंका येणार नाही, म्हणजे शंकेला वाव पण राहणार नाही. तुम्ही आहात ओपन मधनं 24 मध्ये, ओपन मधनं पास आहात, मग 30 टाका, 26 टाकायची गरज नाही. हा पहिला प्रश्नाचं उत्तर, हे तुमचं झालं क्लिअर. दुसरा, तरी पण तुम्ही म्हणता की 2026 मध्ये तुम्ही SCBC मध्ये आहात, CTT तुम्ही दिलेली आहे. बघा, CTT जे आहे ना ते क्वालिफाईड डिस्क्वालिफाईड असं काही येत नाही, तुमचे मार्क्स येतात. जर तुम्ही CTT 2026 ला दिली आणि तुमच्याकडे SCBCचं सर्टिफिकेट असेल आणि तुम्ही याच्यामधनं तुम्हाला जे 55% गरज जर असेल तर तुमचं हे पण कन्सिडर केलं जाणारच आहे, लक्षात. पण तरी पण तुमचं हे जर असेल तर हे टाकलं, बाकी टाकायची गरज पडणार नाही. वैशाली मॅडमचा मेसेज आहे, जॉईनिंग ओपन मधून असेल आणि कॅटेगरी सर्टिफिकेट वापरून CTT TET फॉर्म भरून क्वालिफाईड असेल तर चालतं, 100% चालतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रीती मॅडमचा प्रश्न आहे, सर पेपर 1 2017 ला क्वालिफाईड आहे, पेपर 2 2025 ला क्वालिफाईड आहे, मग पेपर 1 की पेपर 2 भरायचा? तुम्हाला मी याच्यात सजेशन देईल, पेपर 2 भरा, पेपर 2 भरा. जर एकच भरायचं असेल तर पेपर 2 भरा, पण तुम्हाला इथे संधी आहे पेपर 1 प्लस पेपर 2 दोघंही भरा, दोघंही भरा, काही हरकत नाहीये. माझं पण सेम आहे, मी 2017 ची माहिती भरली आहे. ओके, चालते, काही प्रॉब्लेम नाहीये. बघा, पुढचा प्रश्न आहे, TET CTT यापैकी सर्वात आधीची माहिती नमूद करण्याची लिंक का दिली असावी? जाणकारी माहिती द्यावी. सर्वात पहिले, आता बऱ्याच जणांनी खूप चांगलं लॉजिक लावलेलं आहे, मला वाटतं त्यांना वर्ष माहीत करून घ्यायचं असेल, 2019 वाल्यांसाठी असेल, जाहिरातीच्या वेळी कोण कोण पास होते हे समजण्यासाठी असेल, जाहिरातीच्या वेळेस बरं का, हा पण निकष त्यांचा खूप चांगला लॉजिक लावलाय सुनीता मॅडमांनी. रिक्त राहणाऱ्या जागासाठी पुन्हा परीक्षा घेण्यासाठी. ओके, आणि शरद सरांचा मेसेज आहे, सारखे मार्क्स असतील तर तेव्हा उपयोगी पडेल ही माहिती. सारखे मार्क असेल तर हा निकष तसा म्हणजे नाहीच आहे, तसा निकष नाहीच आहे याच्यावरती. पण इथे लॉजिकली तुम्ही जर बघितलं तर हा एक मुद्दा व्हॅलिड चांगला असू शकतो की जाहिरातीच्या वेळेस कोण क्वालिफाईड आहे हा मुद्दा असू शकतो. ओके, 2019 ला गोंधळ झाला त्यांच्यासाठी पण असू शकतो हा मुद्दा, पण वर्ष माहीत करून त्यांना काहीच करायचं नाही. सो दोन हे मुद्दे व्हॅलिड असू शकतात. पण दुसरा मुद्दा काय ना, तुमची एक्झामची डेट आहे ना, मी सांगितल्याप्रमाणे एक्झामची डेट, जो फॉर्म भरण्याची डेट म्हणजे फॉर्म भरण्याची डेट आहे ना, त्या अगोदरचं त्यांना हवं आहे. पहिला मुद्दा, फॉर्म भरण्याच्या डेटच्या अगोदर असू शकतं. दुसरं काय की इथे क्वालिफाईड झालेले शिक्षक कोणत्या वर्षी झालेला आहे ते वर्ष समजून घेऊन कदाचित त्या शिक्षकांच्या सगळ्याच लेवलला जर मार्क्स सेम आले, आता हा निकष तर नाहीच आहे तसं, म्हणजे त्यांनी GR सांगितलाय, एवढ्या निकषात जाणं योग्य राहणार नाहीये, जायची गरज पण पडणार नाही, पण तरी पण ती माहिती करून घेऊन कदाचित झाला एखादा अपवादात्मक तर तो विचार केला जाऊ शकतो, पण नाहीच होणार तो विचार, लक्षात घ्या. तो तुम्ही पण टाकताना काय सर्वात आधीचीच माहिती टाका. जर चुकून सपोज एखादा म्हटलं सर मी माहिती आधीची टाकली नंतर टाकली, काही फरक पडेल का? तुमच्यावर केस होईल का? काही होणार नाही, काळजी करू नका. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेतो मी. नोव्हेंबर 2025 मध्ये TET एक्झाम क्वालिफाईड झाले आहे, पण त्याचा निकाल जानेवारी 26 मध्ये लागला आहे,
तर वर्ष कोणतं लिहायचं 25 ते 26. तुमची एक्झाम नोव्हेंबर 25 ची होती, डेट 25च टाका तुम्ही. ओके 25. पुढे आहे प्रश्न, मी पेपर 2 ची माहिती भरलेली आहे, टीईटीची. तुमचा व्हिडिओ पाहून मी पेपर 1 ची माहिती सुद्धा डबल भरली तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना? तसे दोन्ही पेपर मी पास आहे, काही प्रॉब्लेम नाही. सचिन सर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी एक सरांची कमेंट दाखवतो बघा. सरांची कमेंट पुढे आहे ती दाखवतो मी ना. टीटी 1 ला सर्टिफिकेट वर नंबर नाही काय करायचं? टाका म्हणताय हे सीडी परीक्षेचा निकाल लागेपर्यंत मग थोडं मिळेल का? हा, नंबर नाही आहे टीटी पेपर 1 ला, नंबर नाही आहे तुमचं. बघा सर्टिफिकेट नंबर तुमचा नसेल तर तुम्ही बारकोड नंबर वापरू शकता, बारकोड नसेल तर सिरियल नंबर पण वापरू शकता. त्यावरती जो पण तुम्हाला नंबर दिसतो तो नंबर तुम्ही अपडेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सीडी परीक्षेचा निकाल लागेपर्यंत मुदतवाढ मिळेल का? द्यायला पाहिजे खरं म्हणजे. यस, द्यायला पाहिजे असं माझं ओपिनियन आहे, पण मी म्हणजे पुणे परिषद नसल्यामुळे गडबड होऊ शकते. सो ते देतील, मला 99% त्यांच्यावरती विश्वास आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास असतो तर नक्की देतील ते. सो वेट अँड वॉच करूया. पण मी तुम्हाला सांगायचं शेवट, मी तुम्हाला मेल आयडी कॉन्टॅक्ट नंबर देतोय, त्यांना कॉल मात्र तुम्ही नक्की करा. दोन्ही पेपर पास असलेल्याने काय करायचं? दोन्ही टाकून द्या, दोन्ही पण टाकून द्या. दोनदा माहिती भरणे. मला ईमेलने उत्तर आलंय बघा, यांनी आता दिले बघा, जालिंदर पाटील सर आहेत, यांनी उत्तर दिलंय. त्यांनी मेल केलाय बघा, खूप चांगलं त्यांनी मेल केलेला आहे. मेलला रिप्लाय पण आलाय, आणि मेलला रिप्लाय काय आलाय? दोनदा माहिती भरणे, मला ईमेलने उत्तर आले आहे. आता त्यांनी उत्तर इथे दाखवले, त्यांनी फक्त टाईप करून मला पाठवलंय, पण तुम्ही स्वतः मेल करून बघा, तुम्हाला पण उत्तर येईल. तुम्ही पण मेल करा, तुम्ही कॉल पण करू शकता. त्यासाठी काय मी तुम्हाला सांगतोय, हा संपर्क नंबर त्यांचा बघा. तुम्ही पुण्याच्या जवळपास कुणी असेल, जाऊन डायरेक्ट व्हिजिट पण करू शकतात. अदरवाईज तुम्ही ह्या लँडलाईनला कॉल करू शकतात किंवा त्यांना ईमेल पण करू शकता ह्या मेल आयडी वरती. तुमचे जे प्रश्न आहे, सर दोन्ही टीईटी पास आहे, कसं भरू मी फॉर्म? दोनदा भरू का, असा प्रश्न विचारा. दुसरं काय, सर टीटी 1 आहे, मी फॉर्म भरू का? दुसरं काय, सर टीटी फक्त 1 असेल तर मी नियुक्तीला पात्र आहे का, असं पण तुम्ही विचारू शकता. सो सगळ्यांनी विचारलं तर नक्की तुम्हाला उत्तर पण मिळते. ओके. कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल आयडी पण दिलाय. तुमच्या प्रश्नांची उत्तर पण थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कसं वाटलं सेशन मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये मला नक्की कळवा. सो इथेच थांबूया आपण, पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.